मी आज या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो की शेतकरी असतील किंवा प्रकल्पग्रस्त असतील, आज तर आम्ही जमिनी ॲक्वायर तर आपल्याला कराव्या लागतात, कधी सिंचनाकरता कराव्या लागतात, कधी रस्त्याकरता कराव्या लागतात. पण मी मुख्यमंत्री असताना कायदाच असा केला आहे की कुठलंही सरकार आलं तरी आता कमी पैशामध्ये ॲक्विजिशन करूच शकत नाही, त्याला योग्य मोबदला हा द्यावाच लागेल. आणि आज परिस्थिती अशी आहे की आम्ही आता ज्यावेळी एखादी ॲक्विजिशनची घोषणा करतो तर बावनकुळे साहेब त्याचे साक्षीदार आहे की आता शेतकरी आमच्याकडे येतात की भाऊ रस्ता आमच्याही जमिनीतनं घेऊन जा, कारण इतके पैसे आम्ही टॅक्स फ्री पैसा देतो, इतका पैसा आम्ही देतो की शेतकरी म्हणतात भाऊ आमच्याही जमिनीतनं आता तुम्ही त्या ठिकाणी रस्ता घेऊन जा. दोनच गोष्टी या निमित्ताने सांगणार आहे. अनेक वेळा माझ्या लक्षात येतं की आम्ही ॲक्विजिशनची घोषणा केली, शेतकऱ्यांचं बिचाऱ्यांचं लक्ष नसतं आणि कोणीतरी धन्ना सेठ येतो आणि त्या शेतकऱ्यांकडनं जमिनी विकत घेतो आणि त्यानंतर 4 पट 5 पट पैसे तेही टॅक्स फ्री तो त्या जमिनीवर कमावतो. त्यामुळे लक्षात असू द्या, ज्या ठिकाणी ॲक्विजिशन आहे त्या ठिकाणी कृपया जमिनी विकू नका. जमिनी विकण्याचं आणि कोणी घेत असेल तर एकदा पता करून घ्या की अचानक एवढी जमीन हा घेण्याकरता का आलेला आहे. कारण आमची इच्छा आहे की 2 पैसे जर जास्त मिळणार असतील तर ते शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत, ते व्यवसाय करणाऱ्यांना मिळणं हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे या दृष्टीने देखील आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे.